मला या वेळेला माफ करा. वहिनी बास 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 आता रडणं थांबवा. बास तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. चल मी गरम कॉफी आणू तुमच्यासाठी. हां मी तुमच्यासाठी गरम कॉफी घेऊन येते. चल बास. अनु तू का जाऊ दिलीस तिला? हाकलून द्यायचं होतं तिला. नाही ना दादा, आज सणाच्या दिवशी मला घरात वाद नकोय. प्लीज. हे काय नवीन नाही आहे या वास्तूला. या घरामध्ये कायम असेच वाद भांडणच होत असतात. कोणालाच नवीन नाही येते. अहो काय रे देवा, काय पण सुनायत माझ्या. एक ती तशी आणि ही अशी. म्हटलं आज तरी दिवस आनंदात जाईल, पण नाही, माझ्या नशिबात सुखच नाही. यांना एवढं सुद्धा कळत नाही, मुलाच्या समोर बोलतायत. ए राजन, जा जा, सीमाला बघ जा. श्रीखंड पुरी खायची होती तिला. विष बिष पील बघ. जा जा. काही नाही करणार ती. जा, सांभाळ जा तिला. नाही जात मी. दादा, तिला अक्कलच नाही. मुलांच्या समोर भांडताय. त्यांनी काय आदर्श घ्यावा. चल रे बाबा, चल तू आज चल. ये ये. वहिनी तू का थांबवलंस दादाला? किती चांगला चान्स होता माहितीये तुला सीमा वहिनीला अद्दल घडवायचा. घराबाहेर काढलं असतं ना तिला, तेव्हा कळलं असतं. रेवती, काय करतेस वहिनी तू? हो ना, आणि कशावरून काकू परत असं करणार नाही. मला तुम्हा सगळ्यांचा राग कळतोय, पण नात्यात असं चिडून भांडून एकमेकाला नावं ठेवून एकमेकांना दोष देऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. ती दरी आणखीन वाढते आणि रेवती पुढे जाऊन ती वाढतच जाते. माझा माझ्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की सगळं पुढे जाऊन नीट होईल. सीमा वहिनींना त्यांची चूक कळेल. मी अगं पण रेवती, खरंच जाऊ द्या ना. बास झालं. जे झालं ते झालं. आणि पिहू, मी तुला आधीही सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी मनातनं काढून टाकायच्या. हे सगळे विचार काढून टाकायचे. बास. सगळ्यांना भुका लागल्या असतील, मी स्वयंपाकाला लागते. मी पण येते तुझ्या मदतीला. चल. मी विषय सोडून देई नाही, पण इतक्यात नाही. ही गोष्ट तिकडे कळवल्यावरच. पाटकर हाऊस. हॅलो. हॅलो मामा, पिहू बोलते. हा पिहू, बोल बाळा. काय ग? मामा, मला तुला काहीतरी सांगायचंय. हा बोल ना, काय झालं? बरं मामा, मी ठेवते आता. आई सॉरी. कदाचित तुला हे अजिबात आवडणार नाही, पण दिव्या मम्मीला पण कळायला हवं की तिने किती मोठी चूक केली. दिव्या, दिव्या आधी बाहेर ये. दिव्या. हे आले. काय झालं? काय एवढं ओरडतोय? काय झालं रे? का ओरडतोयस एवढा? तुझ्या सुनेला विचार ना, तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्यात आता. मी का केलंय? काय केलंय? तुला लाज नाही वाटत दिव्या? तुझ्या तर
करतोयस हे? सणासुदीचा तिच्या अंगावर हात का उघडतोयस तू? काय झालंय सांगणार आहेस का? हिने प्रतापच असे केलेत ना. ती काय केलंय सांग ना. मंदार, तिच्यावर हात उचलण्या इतपत काय केलंय तिने? बाबा बाबा मला आता पिहूचा फोन आला होता. तिने मला सांगितलं एवढं सगळं झाल्यानंतर मी काय करायला हवंय? आई अगं, हिच्यामुळे तो माणूस अनुताईशी नीट बोलत नाही, कारण हिने त्या घरातल्या गोष्टी इथे सांगितल्या. बाबांना तर तो माणूस आवडतच नाही. बाबांच्या डोक्यात राग गेला असणार आणि बाबांनी त्या माणसावरती सूड उगवला. आता त्या माणसाचा असा समज झालाय की अनुताईने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण हिने ह्या गोष्टी सांगितल्या घरात. तुला काय गरज होती का ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची? दिव्या दिव्या काय करू ग तुझं मी? अगं आजवर तुझ्या इतक्या चुका मी पोटात घातल्या, तुझ्यात काही सुधारणा नाही नाही? तू काय एवढा दुस्वास करतेस ग माझ्या अनुचा? काय एवढं वाईट केलंय तिने तुझं? का तिच्या संसारात असं विष कालवतेस? अगं नणंद म्हणून कधी ती आपल्या घरी राहायला सुद्धा आली नाही. आजवर ती कधीही तुझ्याशी वाईट वागली नाही, तुला कधी काही त्रास दिला नाही. मग तू का तिच्या वाईटावर उठलीयस ग? सांग ना, का वाईट वागतेस माझ्या मुलीशी? हे बघ आई, मी असं काहीही केलेलं नाहीये. खोटं बोलू नकोस. पिहूने सगळं सांगितलंय मला आणि पिहू खोटं बोलणार नाही. अच्छा, म्हणजे तुझा पिहूवर विश्वास आहे पण स्वतःच्या बायकोवर नाही. हे बघ तू. पुरे बस झालं. मला जेन्युइनली अनुताईची काळजी वाटत होती. मला माहिती होतं तिला तिथं किती त्रास सहन करावा लागतो. म्हणून फक्त मी त्या सीमाशी मैत्री केली रे. का तर आपल्याला कळायला तिला किती किती सहन करावं लागतं. पण आता तेही कळणार नाहीये. काही गरज नाहीये त्याची.